Hello, friends. How are you? So, I welcome you to the topic 4 Cyber Security Part 2. This is the last video of our Unit 3. आपलं तिसरं युनिट आता संपते आहे. आता एकच युनिट आपलं VEC2चं राहणार आहे. त्यामुळे या सायबर सिक्युरिटीचा पहिला पार्ट आपण पाहिला. पहिल्या पार्टमध्ये आपण कुठले कुठले झोन आहेत ज्याच्यामध्ये सायबर अटॅक होतात हे पाहिलं. त्यानंतर ट्रायड पाहिलं आपण, CIA ट्रायड की प्रिन्सिपल्स कुठले आहेत हे आपण सायबर सिक्युरिटी संबंधी पाहिलं. सायबर सिक्युरिटीच्या पुढच्या पार्टमध्ये पुढच्या टप्प्यावर याला जास्त तीव्रतेने समजून घेण्यासाठी आपण आता आजचा एपिसोड सुरू करूयात. सो लेट स्टार्ट दी टॉपिक 4 सायबर सिक्युरिटी पार्ट 2. कॉमन ॲप्लिकेशन सिक्युरिटी स्ट्रॅटेजीज. कुठल्या स्ट्रॅटेजीज आहेत, कशा पद्धतीने काम करते सायबर सिक्युरिटी? पहिला आहे DDoS प्रोटेक्शन. म्हणजे काय? आता इथून जो भाग आपण पाहतोय तो थोडासा टेक्निकल आहे, पण समजायला सोपा आहे, काही हरकत नाही. मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगतो. कम्प्युटर सायन्स असणाऱ्या मुलांना मात्र पटकन समजणार आहे, पण कॉमर्सचे अन्य विद्यार्थी किंवा अन्य विषयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडंसं टेक्निकल आहे, पण मी सिम्प्लिफाय करतोय, त्यामुळे डोंट वरी. ओके. What is DDoS protection? A distributed denial service. It uses either DNS म्हणजे Domain Name System or BGP, Border Gateway Protocol. कशासाठी? हे एक राउटर असतं. Routing to divert traffic to cloud-based subscribing servers, dropping malicious requests and forwarding legitimate ones to the web servers. आता सोपं करून सांगतो मी. वेब सर्व्हर जो असतो म्हणजे वेबसाईट जी चालते ती एका सर्व्हरच्या माध्यमातून चालते. ती एक सिस्टीम आहे सर्व्हर म्हणजे. या सर्व्हरच्या गेटवर हे DDoS प्रोटेक्शन लावलेलं असतं. ते काय करतं की ते क्लाउड बेस्ड स्क्रबिंग सर्व्हर्स असतात. स्क्रबिंग सर्व्हर्स म्हणजे ज्या सर्व्हरमध्ये माहिती गेल्यानंतर ती तपासली जाते. याच्यामध्ये व्हायरस आहे का, याच्यामध्ये अटॅक आहे का, हे सगळं तपासलं जाते. ती तपासणारी जी स्क्रबिंग सर्व्हर्स आहेत, तर ही DDoS प्रोटेक्शन काय करते? वेबसाईटवर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, आपल्या कम्प्युटरमध्ये येणाऱ्या गोष्टी वेबसाईटवरून येतात, तर आपल्या कम्प्युटरमध्ये त्या वेबसाईटच्या गेटवरच त्या स्क्रबिंग सर्व्हर जे आहेत तिकडे ती पाठवते. तिकडे गेल्याबरोबर तिथे ती स्कॅन होते आणि स्कॅन झाल्यानंतर जर मॅलिशियस रिक्वेस्ट असेल, सायबर अटॅक करणारी काही रिक्वेस्ट असेल, सायबर अटॅक करणारा एखादा भाग असेल, तर त्याला ड्रॉप केलं जातं, त्याला तिथे स्किल केलं जातं आणि लेजिटिमेट ज्या आहेत, ज्या चांगल्या आहेत, ज्याच्यामध्ये व्हायरस नाही, अशा पुढे पाठवल्या जातात वेब सर्व्हर्सना. हे काम मी तुम्हाला समजावून सांगताना जरी एवढं मोठं वाटत असेल तरी ते अगदी क्षणात होतं, पटापट होतं, त्याला वेळ लागत नाही. पण अशा पद्धतीचं DDoS प्रोटेक्शन आहे ज्याच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युटेड डिनायल सर्व्हिस म्हणजे मॅलिशियस किंवा इन्फेक्टेड. आता मॅलिशियस शब्द लक्षात ठेवायचा. मॅलिशियस हा बरेच वेळ येणार आहे. मॅलिशियस म्हणजे ज्याच्यामध्ये व्हायरस आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी धोका आहे, अशी धोकादायक असणारी रिक्वेस्ट ही जर आपल्या वेबसाईटच्या गेटवर आली तर तिला त्या क्लाउड बेस्ड स्क्रबिंग सर्व्हरकडे पाठवली जाते. तिथे तिला चेक केलं जातं, तिथे तिला बरोबर स्कॅन केलं जातं आणि त्याच्यात जर व्हायरस असेल तर ती बाहेर फेकली जाते, व्यवस्थित असेल तर आतमध्ये घेतली जाते. हे जे काही एक सिक्युरिटी प्रोटेक्शन आहे, DDoS प्रोटेक्शन, हे वापरलं जातं. दुसरं आहे वेब ॲप्लिकेशन फायरवॉल. फायरवॉल म्हणजे आगीची भिंत. फार छान शब्द आहे, मला फार आवडतो फायरवॉल. ओके. काय आहे? A web application firewall is deployed on the network edge at a reverse proxy, inspects incoming and outgoing HTTPS traffic to a web application and filters out malicious traffic. हा देखील तोच प्रकार आहे. एक आगीची भिंत लावल्यासारखी असते ती. कुठे असते ती? ती आपल्या नेटवर्कच्या एजवर असते. जे नेटवर्क आपण वापरतो, बेसिकली नेटवर्क म्हणजे इंटरनेटचं नेटवर्क. वेगवेगळे नेटवर्क आपण वापरतो ना, कुठे BSNLचं वापरतो, कुठे एअरटेलचं. हे नेटवर्क आहे. या नेटवर्कच्या एजवरती लावली असते आणि या नेटवर्कमधून येणारी जी इन्फॉर्मेशन आहे, वेब ॲप्लिकेशन जे आहेत, वेबसाईटचे ॲप्लिकेशन, ते चेक केले जातात. इनकमिंग अँड आउटगोईंग दोन्ही. कम्प्युटरमधून बाहेर जाणारी इन्फॉर्मेशन, कम्प्युटरच्या आतमध्ये येणारी इन्फॉर्मेशन, त्या नेटवर्कच्या एजवर असतं. ते पण त्या नेटवर्कच्या एजला ती फायरवॉल लावली जाते.
पहिला जो होता तो वेबसाईटसाठी होता, हा नेटवर्कसाठी आहे. आणि इथे मग ते ट्रॅफिक जे असतं त्याला ट्रॅफिक म्हणलं जातं, म्हणजे इनकमिंग आउटगोईंग. इन्फॉर्मेशन येते, इन्फॉर्मेशन जाते आहे नाही इंटरनेटच्या माध्यमातून. तर ही येताना जाताना फिल्टर आउट करते मॅलिशियस ट्रॅफिक. पुन्हा मॅलिशियस शब्द आला पहा, धोकादायक. धोकादायक ट्रॅफिक जे आहे त्यातल्या धोकादायक वेबसाईट बाजूला काढल्या जातात आणि योग्य पद्धतीचं जे आहे ते आतमध्ये प्रवेश केला जातो किंवा बाहेर जातानाही ते बाहेरही चांगलंच पाठवलं जातं. अशा पद्धतीचं वेब ॲप्लिकेशन फायरवॉल हा देखील एक सिक्युरिटी स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे. तिसरा एक आहे ॲडव्हान्स्ड बॉट प्रोटेक्शन. बॉट म्हणजे ऑटोमेटेड सॉफ्टवेअर. हे वेबसाईटच्या आणि इंटरनेटच्या थ्रू आपल्या कम्प्युटरमध्ये येतं. काही बॉट चांगले असतात, पण काही बॉट हे आपोआप येतात आणि ते मग आपल्या कम्प्युटरमध्ये सगळा गोंधळ तयार करतात. मग ते आपले पासवर्ड चोरतात, मग आपले ॲप्लिकेशन बिघडवून टाकतात. अशा अनेक गोष्टी होतात. सम बॉट्स आर लेजिटिमेट, काही लेजिटिमेट असतात. ऑटोमेटेड सॉफ्टवेअर कारण ते लागतात आपल्याला. समजा एखादं ॲप्लिकेशन असेल ते चालवण्यासाठी काही सॉफ्टवेअर लागतात. जसं मी आता तुमच्याशी जे बोलतो आहे हे OBS स्टुडिओ नावाचं सॉफ्टवेअर आहे. त्याच्या माध्यमातून मी हे सगळं रेकॉर्ड करतो. मग ते रेकॉर्ड करताना ते ॲप्लिकेशन जर चालवायचं असेल तर त्याच्यासाठी बॉट लागतात, ऑटोमेटेड सॉफ्टवेअर लागतात. ते ऑटोमेटेड सॉफ्टवेअर काही लेजिटिमेट असतात. लेजिटिमेट म्हणजे विशिष्ट पद्धतीनं चांगले असणारे, ओके, नियमाला धरून आणि कायदेशीर, असे कायदेशीर जे असतात ते लेजिटिमेट असतात. सम आर मॅलिशियस. पुन्हा मॅलिशियस शब्दाला धोकादायक. ते छुपे आक्रमण करतात, छुपा वार करतात. प्रोटेक्शन इज टू बी प्रोव्हाइडेड थ्रू सम ऑटोमेटेड प्रोग्राम. आणि म्हणून असे जर धोकादायक बॉट आले तर त्यांना मारण्यासाठी, त्यांना संपवण्यासाठी, त्यांना डिलीट करण्यासाठी ऑटोमेटेड सॉफ्टवेअर वापरलं जातं. ते ऑटोमेटेड सॉफ्टवेअर बॉटच शोधत राहतं. पण बॉट शोधताना तो जर लेजिटिमेट असेल तर त्याला आतमध्ये येऊ दिलं जातं. तो जर मॅलिशियस असेल तर त्याला बाहेर काढलं जातं. अशा पद्धतीने कॉमन ॲप्लिकेशन सिक्युरिटी स्ट्रॅटेजीज ह्या देखील कम्प्युटरच्या सायबर सिक्युरिटीमध्ये वापरल्या जातात. ओके, कॉमन सायबर थ्रेट्स. कुठल्या कॉमन सायबर थ्रेट्स आहेत? नंबर 1, फिशिंग. मस्त शब्द आहे, फिशिंग. सो हाऊ इट इज डन? अटॅकर्स सेंड ईमेल्स अँड मेसेजेस टू व्हिक्टिम्स disguised as legitimate, but in fact tricking the recipient into compromising security. ईमेल्स पाठवले जातात आणि मेसेजेस पाठवले जातात, छुपे पाठवले जातात. ते जसे बँकांकडून ईमेल येतात ते एक्झॅक्टली बँकेचा लोगो, बँकेचं नाव हे सगळं तसंच्या तसं वापरून पाठवलं जातं. असं वाटतं की ते लेजिटिमेट आहेत, कायदेशीर आहेत, पण ते कायदेशीर नसतात. आणि त्याच्यामध्ये काही लिंक्स अशा पाठवल्या जातात की आपण त्या क्लिक केल्याबरोबर आपल्या कम्प्युटरवर किंवा आपल्या सिस्टीमवर अटॅक होतो. याला फिशिंग असं म्हणतात. याला खूप लोक बळी पडतात. आणि म्हणून आपल्याला कायम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, मग अमिताभ बच्चनच्या माध्यमातून असेल, आपल्याला हे सांगितलं जातं, रिझर्व्ह बँक कहता है सतर्क बनिये, समझदार बनिये. कशासाठी? कारण हे अटॅक्स वाचवता आले पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हा धोकादायक आहे. हा दिसून जरी लेजिटिमेट राहिला तरी हा धोकादायक आहे, त्यामुळे याला क्लिक करू नये. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे फिशिंग हा एक अटॅकचा प्रकार आहे. ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट्स कुठल्या आहेत या? ह्या काय करतात? त्यांना ऑर्गनाइज ग्रुप ऑफ सायबर क्रिमिनल्स यूज अ लॉंग टर्म सायबर अटॅक कॅम्पेन अगेन्स्ट अ स्पेसिफिक ऑर्गनायझेशन. विशेषतः मिलिटरीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, आपल्या आर्मीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, डिफेन्सच्या ज्या सर्व्हिसेस आहेत आणि त्याच्यामध्ये असणारा डेटा अतिशय महत्त्वाचा असतो, त्याच्या विरोधात एक ऑर्गनाइज ग्रुप असतो मोठा सायबर क्रिमिनल्सचा. तो भारतातच असेल, आपल्या देशात असेल असं नाही, जगात कुठेही असतो. तिथून अटॅक केला जातो आणि एक अटॅक कॅम्पेन चालवला जातो. कंटिन्युअस अटॅक चालतो त्या वेबसाईटवर. कधी ना कधी त्या वेबसाईटमध्ये छोटीशी जागा आतमध्ये घुसायला मिळते आणि मग ते अटॅक करतात, मग ते माहिती चोरतात. त्यामुळे याला ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट्स म्हणजे एक इन्स्टिट्यूशन किंवा ऑर्गनायझेशन टार्गेट केली जाते आणि तो ग्रुपचा ग्रुप रोज भिडतो अटॅक करण्यासाठी. व्हायरस पाठवले जातात वेगवेगळ्या पद्धतीने. आता अनेक लोक त्या ऑर्गनायझेशनमध्ये असतात, कोणाच्या ना कोणाच्या कम्प्युटरमध्ये थोडीशी जागा मिळाली की ते आतमध्ये घुसतात आणि मग ते सगळ्या त्या सिस्टीमचा सगळा पार त्याला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेनं काम करतात. अशा पद्धतीची ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट देखील असते. मॅलवेअर हा एक प्रकार आहे. म्हणजे काय? सॉफ्टवेअर बिल्ड टू असिस्ट और कॅरी आउट सायबर अटॅक्स
और कॉज डॅमेज कम्प्युटर सिस्टीम. हे काय असतं? हे मॅलवेअर कुठल्या तरी एका सिस्टीमच्या माध्यमातून पहिले सिस्टीममध्ये जातं. बघा, वेबसाईट किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ते मॅलवेअर आतमध्ये येतं. ते आतमध्ये शांतपणे बसलेलं असतं, ते काहीच करत नाही. आणि नंतर मग त्याच्याच सिस्टीमकडून येणारा दुसरा कुठला जो आहे त्याला गेट उघडून देण्याचं काम ते करतं. इट इज टिपिकली एबल टू स्प्रेड इटसेल्फ अँड इन्फेक्ट ॲडिशनल कम्प्युटर सिस्टीम. टिपिकल असतं ते स्वतः स्प्रेड होतं. पहिले शांतपणे बसलेलं असतं, मग तो व्हायरस म्हणून तो वाढायला लागतो आणि तो आपल्यासोबत त्या कम्प्युटरशी कनेक्टेड असणारे बाकी कम्प्युटरही इन्फेक्ट करतं. जसा ताप येतो ना आपल्याला, अजून दुसरा आपल्या सहवासात असला तर त्यालाही ताप येतो, तसं ते एका कम्प्युटरपासून दुसरं कम्प्युटर. आणि आजकाल कम्प्युटर्स हे लॅन किंवा आपल्या वायफायनी कनेक्ट असतात, त्याच्या माध्यमातून घुसतात ते. आणि म्हणून मॅलवेअर हे देखील धोकादायक असतं. ते देखील वेबसाईटच्या कुठल्या तरी फिशिंगच्याच मार्गाने आतमध्ये शिरतं. आपण काहीतरी चूक करतो आणि त्यामुळे ते होतं. नेक्स्ट, रॅन्समवेअर. हा देखील एक खंडणी मागण्याचा भाग आहे. काय असतो याच्यामध्ये? अ टाईप ऑफ मॅलवेअर दॅट एन्क्रिप्ट्स डेटा ऑन कम्प्युटर सिस्टीम, रेंडरिंग इट इनॲक्सेसिबल टू युजर्स अँड डिमांड रॅन्सम फॉर इट्स रिलीज. रॅन्समवेअर म्हणजे काय? अशा पद्धतीचं एक सॉफ्टवेअर तुमच्या याच्यात घुसवतात आणि तुमची सगळी माहिती गायब करून टाकतात. तुम्हाला तुमचीच माहिती मिळत नाही, तुमच्याच कम्प्युटरवरची माहिती तुम्हाला मिळत नाही. त्याला पूर्ण लॉक करून टाकलं जातं आणि मग ते लॉक उघडण्यासाठी ते पैसे मागतात, ते खंडणी मागतात. जसं किडनॅपिंग केलं जातं ना, कोणाला तरी पळवून नेलं जातं आणि मग त्याच्या बदल्यात पैसे मागितले जातात. तशा पद्धतीने रॅन्समवेअर, ज्याच्यामध्ये आपल्या कम्प्युटरची माहिती झाकली जाते, लॉक केली जाते ॲटोमॅटिक, आणि लॉक केल्यानंतर मग ती उघडण्यासाठी म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल पैसे मागितले जातात. ओके. नेक्स्ट आहे 0 डे एक्सप्लॉइट. हा देखील एक विषय असा आहे की अ फर्स्ट अटेम्प्ट टू परफॉर्म अ सायबर अटॅक बाय एक्सप्लोरिंग सिक्युरिटी व्हल्नरेबिलिटी इन कम्प्युटर सिस्टीम. पहिला अटॅक असतो तो. नवीन कम्प्युटर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सगळे सिस्टीम टाकलेले नसतात आणि त्यावेळी जसं इंटरनेट त्याला कनेक्ट केलं तसा तो अटॅक केला जातो. कारण सुरुवातीला आपण सिक्युरिटी ह्या टाईट ठेवलेल्या नसतात, सिक्युरिटी तेवढ्या पॉवरफुल नसतात. आणि अशावेळी पहिला अटेम्प्ट करून 0 डे एक्सप्लॉइट म्हणजे पहिल्या दिवशी, कम्प्युटर विकत घेतलेल्या दिवशी तुम्ही इंटरनेट लॉग इन केलं, इंटरनेट जॉईन केलं, बरोबर अटॅक केला जातो. असा 0 डे एक्सप्लॉइट हा देखील एक सायबर अटॅकचा भयंकर खतरनाक प्रकार आहे. कोड इंजेक्शन. कोड इंजेक्शन काय आहे? अन अटेम्प्ट बाय द अटॅकर्स टू सेंड मॅलिशियस कोड टू अ कम्प्युटर सिस्टीम, कॉज इट टू प्रोसेस अँड एक्झिक्यूट दॅट कोड. एक कोड पाठवला जातो कुठल्या तरी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. काही सॉफ्टवेअर असू शकते. आपण गाणे डाउनलोड करतो, आपण सिनेमे डाउनलोड करतो, आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन डाउनलोड करतो. तो कुठेही त्याला अटॅच होऊन तो आतमध्ये शिरतो आणि मग तो कोड जो आहे तो एक्झिक्यूट होतो. जसा बॉम्ब असतो ना, तशा बॉम्बसारखा तो कोड एक्झिक्यूट करतो आणि मग तो आपले पासवर्ड चोरणे, आपल्या इन्फॉर्मेशन पासआउट करणे, हे सगळं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. हा देखील एक सायबर अटॅक आहे. पुढचा सायबर अटॅक आपण पाहू, डिनायल ऑफ सर्व्हिस. डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणजे काय? इन्व्हॉल्व सेंडिंग लार्ज अमाऊंट ऑफ फेक ट्रॅफिक टू अ कम्प्युटर सिस्टीम अंटिल द व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक ओव्हरवेल्म्स इट, डिनाईंग ॲक्सेस टू लेजिटिमेट युजर्स. इतका प्रचंड डेटा पाठवायचा एखाद्या सिस्टीमला की ती सिस्टीम जॅम करून टाकायची. आणि ती जॅम झाल्यानंतर काय होते की चांगलं सॉफ्टवेअर किंवा चांगलं ॲप्लिकेशन जर येणार असेल तर तेही आतमध्ये येत नाही. म्हणजे खराब डेटा, धोकादायक डेटा इतका पाठवायचा एखाद्या सिस्टीमला की ती सिस्टीम ब्लॉक होऊन जाते, ती सिस्टीम जॅम होते. आणि त्यामुळे चांगलं जे डेटा येणार आहे त्यालाही आतमध्ये येता येत नाही. याला डिनायल सर्व्हिस असं म्हणतात. आणि सायबर अटॅकमधला लास्ट पण अतिशय महत्त्वाचा म्हणजे बॉट्स अँड ऑटोमेटेड अटॅक. द व्हास्ट मेजॉरिटी ऑफ सायबर अटॅक्स आर कॅरीड आउट बाय ऑटोमेटेड सिस्टीम्स कॉल्ड बॉट्स, which can scan system for vulnerability, try to guess password, infect system with malware. बॉट अतिशय खतरनाक आणि धोकादायक आहे. चांगले बॉट पण आहेत, पण खराब जे आहेत ते काय करतात, ते पूर्ण सिस्टीम स्कॅन करतात. कुठे कुठे लीक्स आहेत ते शोधतात, कुठून इंटरनेटच्या माध्यमातून
आतमध्ये शिरता येईल ते पाहतात. आपण जे सिक्युरिटी सिस्टीम टाकतो ते सगळे जे सॉफ्टवेअर आहेत ते सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये कुठे कुठे जागा आहे ते शोधतात. पासवर्ड गेस करतात. आपण इंटरनेट बँकिंग करत असतो तर आपण पासवर्ड टाकतो, तो पासवर्ड गेस देखील करतात ते आणि सिस्टीमला इन्फेक्ट करतात. त्यामुळे बॉट अटॅक हा आजकालच्या काळात वाढलेला अतिशय मोठा अटॅक आहे. पण या सगळ्या सायबर सिक्युरिटीच्या अभ्यासामध्ये महत्त्वाचा पार्ट शिकला पाहिजे की आपल्याला याच्यापासून वाचता येते, आपल्याला ही सिक्युरिटी ठेवता येते. ती कशी ठेवता येते ते बघू आपण आता. बेसिक प्रिकॉशन्स फॉर अवॉइडिंग सायबर अटॅक. बेसिक प्रिकॉशन कुठले बेसिक प्रिकॉशन आहेत ज्या सायबर अटॅक रोखण्यासाठी करायचे? इन्स्टॉल गुड अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर मिळतात ते पहिले इन्स्टॉल केले पाहिजे आपल्या कम्प्युटरमध्ये. मेंटेन युनिक अनप्रेडिक्टेबल पासवर्ड्स फॉर ईच अकाउंट. प्रत्येक अकाउंटचा सेपरेट आणि अनप्रेडिक्टेबल पासवर्ड असला पाहिजे. काही लोक वेड्यासारखे स्वतःचे डेट ऑफ बर्थ टाकतात. स्वतःच्या डेट ऑफ बर्थ म्हणजे नाव @डेट ऑफ बर्थ ते कोणीही प्रेडिक्ट करू शकतं, कोणीही पाहू शकतं, कोणालाही कळेल. तुमचे पासवर्ड लीक होतील. युनिक आणि अनप्रेडिक्टेबल पासवर्ड ठेवले पाहिजे प्रत्येक अकाउंटसाठी. अपडेट द पेमेंट ॲप अँड सिस्टीम रेग्युलरली. सिस्टीममध्ये जे अपडेट येतात ना ते रेग्युलरली अपडेट केले पाहिजे. कारण हे अपडेट्स काय असतात, रोज जसं आपली सिस्टीम अपडेट होते ना तसे सायबरचे व्हायरसेसही अपडेट होतात. रोज नवीन व्हायरस तयार होतो. मग त्या व्हायरसपासून बचावण्यासाठी सिस्टीमला अपडेट करावं लागतं. मग आपण जर अपडेटच केली नाही सिस्टीम तर ते नवीन जे व्हायरस आहे ते अटॅक करतील. ते रोखण्यासाठी आपली सिस्टीम आणि ॲप अपडेट असले पाहिजे. अवॉइड ओपनिंग लिंक्स सेंड बाय अननोन सोर्स. अननोन सोर्सकडून, आपल्याला माहीत नाही अशा अननोन सोर्सकडून, अननोन नंबरकडून आलेल्या, मेसेजवरून आलेल्या किंवा ईमेलवरून आलेल्या कुठल्याही लिंकला क्लिक करू नये. तो मोठा धोका असू शकतो. त्यामुळे त्या लिंक्सना क्लिक करणं अवॉइड केलं पाहिजे. डाउनलोड सॉफ्टवेअर अँड ॲप्स फ्रॉम ऑथेंटिक सोर्सेस. ऑथेंटिक सोर्सवरूनच डाउनलोड केलं पाहिजे. ॲपलची सिस्टीम असेल तर ॲप स्टोअरवरून गेलं पाहिजे. अँड्रॉइड सिस्टीम असेल तर प्ले स्टोअरवरून गेलं पाहिजे. पण ऑथेंटिक कुठूनही काही डाउनलोड नाही करायचं थर्ड पार्टी. आणि त्याच्यासाठी म्हणून चांगले अँटीव्हायरस पाहिजे. आपण जर थर्ड पार्टी सॉफ्टवेअर डाउनलोड करत असतो तर आपल्याला आपला अँटीव्हायरस सांगते की हे धोकादायक आहे, याला डाउनलोड करायचं नाही. ते विचारतं 4 वेळा आपल्याला, खरंच करू का डाउनलोड, खरंच करू का डाउनलोड. आपण जर हो म्हटलं तर मग ते डाउनलोड करत, पण आपल्याला ते वॉर्निंग देतं की हे बेकार आहे. ओके. स्टे कॉन्शियस वाईल युझिंग थर्ड पार्टी कम्प्युटर्स. आपला कम्प्युटर सोडून अजून वेगळ्या ठिकाणी जर आपण कुठे काही लॉग इन करत असतो तर अतिशय काळजी घेतली पाहिजे. कारण त्या कम्प्युटरमध्ये रिमेंबर पासवर्ड नावाचा ऑप्शन येतो. कधी कधी तो येत नाही आणि आपण टाकलेला पासवर्ड तो कम्प्युटर लक्षात ठेवतो. तिथला लॉग इन ID टाकल्याबरोबर ऑटोमॅटिक आपला पासवर्ड टाकला जातो आणि आपण आपल्या मेलमध्ये लोक घुसू शकतात, आपल्या बँकिंग सेक्टरमध्ये घुसू शकतात, आपल्या बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये घुसू शकतात. त्यामुळे थर्ड पार्टी म्हणजे आपला कम्प्युटर सोडून दुसऱ्या लोकांचा कम्प्युटर, नेट कॅफेमध्ये कम्प्युटर वापरताना अतिशय काळजी घेतली पाहिजे. लोक वेड्यासारखे आपला पासवर्ड आणि युजर ID पासवर्ड देऊन टाकतात. हे शिकलं पाहिजे. आपण हे करता कामा नये. मेक शुअर टू यूज HTTPS वेबसाईट जी असते ना, www डॉट त्याच्या आधी HTT असतं, तर HTTPच्या ऐवजी HTTPS असलेली वेबसाईट वापरली पाहिजे. कारण S हा सिक्युरिटीचा आहे. HTTPS अशी जर वेबसाईट असेल, अशा नावापासून सुरुवात होणारी जर वेबसाईट असेल तर ती सेक्युअर्ड असते फक्त HTTP पेक्षा. त्यामुळे ती वेबसाईट पाहून घ्यायची फार आवश्यक आहे. ते चूज द करेक्ट वेबसाईट. आपल्याला जी दिलेली आहे तीच वेबसाईट बरोबर शोधली पाहिजे. चुकीच्या वेबसाईट उघडू नये, कारण त्याच्यामधून मॅलवेअर किंवा कोड इंजेक्शन हे पटकन आतमध्ये येऊन जातं. चुकीच्या वेबसाईटवरून गाणे डाउनलोड करणे, व्हिडिओ डाउनलोड करणे अतिशय धोकादायक आहे. आपल्याला तो सिनेमा तर बघायला मिळतो, पण त्या सिनेमाच्या 3 तासामध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये किती व्हायरस टाकले जातात आपल्याला माहीत नाही. त्यामुळे डोंट यूज दी अनऑथराइज्ड डाउनलोड प्लॅटफॉर्म्स. डोंट शेअर OTP सेंड थ्रू मेल मेसेज. डोंट कीप ऑटो OTP प्लेसमेंट ऑन. किती छोटीशी पण महत्त्वाची सूचना आहे.
आपल्याला आलेला OTP कोणालाही सांगू नये. 2 लाख रुपये चोरले, 3 लाख रुपये चोरले, OTP सांगतात वेड्यासारखा. बँक आपल्याला सारखी फोन करून आणि मेसेज करून सांगते की बँक नेवर आस्क OTP. बँक नेवर आस्क पर्सनल इन्फॉर्मेशन. बँकेकडून कधीही पर्सनल इन्फॉर्मेशनचे फोन येत नाहीत. येत असतील तर ते खोटे आहेत, ते चोर आहेत, ते सायबर अटॅकर्स आहेत. आपण त्याला बळी पडतो. त्यामुळे OTP कधी शेअर करू नये. आणि आपल्या सिस्टीममध्ये ऑटो OTP प्लेसमेंटचा ऑप्शन असतो की आलेला OTP डायरेक्ट टाकला जातो. तसा कधी ऑन ठेवू नये, कारण दुसरे कोणी जर कम्प्युटर वापरला तर तो OTP ताबडतोब घेऊन तो आपल्या कम्प्युटरमधून आपले पैसे, आपला डेटा घेऊन जाऊ शकतो. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, बी अलर्ट ऑल टाईम. कम्प्युटर वापरताना, मोबाईल वापरताना अलर्ट असलं पाहिजे. आता तर तुम्हाला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काय काय केलं जातं. साधा आपला फोटो देखील अपलोड करताना आपण काळजी घेतली पाहिजे की तो कसा वापरला जाईल आपण सांगू शकत नाही. अतिशय धोकादायक. आणि त्यामुळे जेवढं हे चांगलं आहे, जेवढं हे बेनिफिशियल आहे, जेवढं हे कामाचं आहे, तेवढंच त्याच्यामध्ये धोके आहेत. पण आपण सायबर सिक्युरिटीच्या आजच्या या एपिसोडमध्ये शिकलेल्या ह्या प्रिकॉशन जर घेतल्या तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या इंटरनेटचा वापर करू शकू. आणि म्हणून सायबर सिक्युरिटी अतिशय महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं आपण या शेवटच्या टॉपिकमध्ये आपण सायबर सिक्युरिटी याचे दोन्ही पार्ट पाहिले. त्या पार्टमध्ये आपण सायबर सिक्युरिटीचे झोन कुठले आहेत, कुठले अटॅक्स असतात, कशा पद्धतीने केले जातात आणि प्रिकॉशन कुठले घेतले पाहिजे हे सगळं समजून घेतलं. इथे आपल्या या VEC कोर्सचं 3रं युनिट संपते आहे. आपण 3 युनिट पूर्ण केले. आता आपण वळतो आहोत 4थ्या युनिटकडे, ज्याच्यामध्ये आपण इमर्जिंग टेक्नॉलॉजी अँड देअर ॲप्लिकेशन शिकणार आहोत. भविष्यामध्ये ज्या नवीन टेक्नॉलॉजी आता येणार आहेत, ज्याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, असे जे नवीन कन्सेप्ट आहेत बघा, ह्या कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. ज्या तुमच्या माझ्यापैकी, तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी असा, तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असा, तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असा, तुम्ही काहीही शिकत असा, चांगली नोकरी मिळवायची असेल, चांगला बिझनेस करायचा असेल तर कम्प्युटरमधल्या या बेसिक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे अशा आहेत. आणि त्या आपण युनिट 4मध्ये आता शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, सो पुढच्या एपिसोडमध्ये आपण युनिट 4 सुरू करणार आहोत. त्याचा पहिला टॉपिक आपण क्लाउड कम्प्युटिंगचा शिकणार आहोत. तोपर्यंत माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कम्युनिटी जॉईन करा व्हॉट्सॲपची. सगळ्या सोशल मीडियावर मी अवेलेबल आहे. बघा, आपण आता 3रं युनिट संपत आहे. 3रं युनिट संपते, आता एकच युनिट राहिलं. ओके, 4 युनिटचा हा आपला कोर्स आहे. अजूनही ज्या तुमच्या मित्रमैत्रिणींना या कोर्सबद्दल माहिती नसेल त्यांना ती माहिती द्या. त्यांनी हे लॉग इन केलं नसेल तर त्यांना लॉग इन करायला लावा. महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून हे सगळी माहिती त्यांच्या मोबाईल फोनवर अवेलेबल असेल. आणि कम्युनिटी जॉईन करायला सांगा. तुमच्या कॉलेजचे ग्रुप त्याला जॉईन करा, म्हणजे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एक चांगला ग्रुप आपण तयार करू, ज्या ग्रुपच्या माध्यमातून BCom पार्ट 1 सेकंड सेमिस्टर आणि BSc पार्ट 1 सेकंड सेमिस्टरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स 2 हा प्रोव्हाइड करूयात. शेअर करा आणि हे सगळं नीट समजून घेऊन याचा छान अभ्यास करा. आय एम देअर टू हेल्प यू. सो थँक यू सो मच. See you in Unit 4 of VEC 2 in the next episode. Till then, bye-bye.